उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे। आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार आहे। प्रचाराची मुदत 5 फेब्रुवारीच्या रात्री 10 पर्यंत असेल। राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील शिक्षकांची कोंडी झाली आहे। सक्तीची असलेली CTET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला आहे। 8 फेब्रुवारीलाही काही शिक्षकांची परीक्षा आहे। त्यामुळे शिक्षकांसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे। इयत्ता 1 ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांसाठी TET बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला। त्यानुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं शिक्षकांसाठी पात्रता निश्चित केली। त्यानुसार ज्या शिक्षकांचं वय 53 वर्षांपर्यंत आहे त्यांना देखील 2 वर्षात TET उत्तीर्ण व्हावं लागेल। पात्रता पूर्ण न केल्यास सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे। दुसरीकडे विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांची पदोन्नतीही TET उत्तीर्ण असल्यासच दिली जाणार आहे। शिक्षकांनाही वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी TET बंधनकारक आहे।